भावी फौजींनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहे की SSGDचा फायनल कट ऑफ किती जाईल, आपण मेडिकलसाठी जायचं का नाही. 1-2 मार्कांना प्लस आहे, 2 मार्कांना प्लस आहे, 3 मार्कांना प्लस आहे. तर आपण नक्की मेडिकलसाठी जायचं आहे का पूर्ण कास्ट वाईज तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे, व्हिडिओ फार मोठा होणार नाही, त्यामुळे तुम्ही व्हिडिओपर्यंत शिवून नक्की राहा. आणि हा जो कट ऑफ सांगणार आहे हा ग्राउंडचे कट ऑफ माझा जरा चुकला, 2 मार्कांना एक्स्ट्रा गेला. पण ठीक आहे, ह्याची गॅरंटी घेतो की हा कट ऑफ एवढा जाणार नाही. तर चला मित्रांनो आपण, कारण की ग्राउंडचा कट ऑफ एवढा वाढल्यानंतर टोटल जो फायनल सांगितलं तिथपर्यंत जाऊ शकतो. जो माझा आधीचा व्हिडिओ होता, पण ते मी सर्व व्हिडिओ डिलीट करत होतो. हे पण व्हिडिओ थोडा दिवस राहिला, हे पण व्हिडिओ डिलीट करून टाकेन. आपल्याला काय व्हिडिओ यूट्यूबवरून तुम्हाला आपण सर्व सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपण सर्व पाहूया की मुलं किती आहेत आणि मुलं किती आहेत. तर 95,577 ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे मुलं आणि मुली, त्यामधील 86,346 आहेत. आता 1.777 असा म्हणजे भाग दिल्यानंतर जे जातो ना, म्हणजे 1 पॉईंट आपण सरासरी 75, एका जागेसाठी 1.75 मुलं आहेत व मुली 9,231 आहेत टोटल. तर यामधून सर्वांचं सिलेक्शन व्हावं ही इच्छा माझी, पण काही ठिकाणी कट ऑफ वाढू शकतो. पण आता मित्रांनो हे पहा, एका मार्कवर आता एकदम कट ऑफ वाढल्यामुळे एका मार्कवर कमीत कमी 800 ते 1000 एवढी मुलं आहेत. ठीक आहे, आता ते तर होती तर 95,000 मुलं आपण ॲव्हरेज पकडली, 95,577 काहीतरी होती. तर आता ह्यातनं 53,000 वजा केली तर सरासरी 41-42,000 जी काय मुलं राहणार आहेत, त्यामधून पण ठराविक मुलं येणार नाहीत. कारण की आता महाराष्ट्र पोलीस भरती लागलेली आहे, परत महाराष्ट्र पोलीस भरती लागलेली आहे व काही मुलांना बरोबर थोडी मार्क असणार, 1 मार्क एक्स्ट्रा, 2 मार्क एक्स्ट्रा. पण ज्यांची 1-2 मार्क एक्स्ट्रा आहेत त्यांनी पण 100% मेडिकल द्या. आता मी सांगतो म्हणून द्या, पण तरी पण काही मुलं स्वतः खरंच करणार आणि ती मुलं येणार नाहीत. तर आता आपण पाहूया की अजून कट ऑफ किती वाढू शकतो. तर मित्रांनो अजून कट ऑफ किती वाढू शकतो हा पाहूया. तर एका मार्कवर 1,000 मुलं, तर ही यातली 42,000 मुलं जरी आपण पकडली तर यातली 30,000 ते 35,000 मुलं, 30 ते 35,000 बरं 30 पकडले आपण, आणि 5,000 डॉक्युमेंटला पण जी कोणती जी डोम असेल आणि क्रुशियल डेटवाले आहेत ती पण ठराविक मुलं, पण जी बाहेरल्या राज्यातून आली त्यामुळे आता आपला कट ऑफ एवढा वाढला आहे. आता मग मीच 29 तारखेला होतो, मला 2 ठिकाणी खायलसाला जी जरांगे पाटलाची जिथून जी रॅली निघली होती, तर मला एक बिहारचं आपलं UPचा त्याला 153 मार्क होती. व मी ग्राउंड देऊन आल्यानंतर बाहेर ह्या साईडला चिकनचं दुकान होतं ते झोपलेलं होतं, तिथला राजस्थानचा मुलगा होता, त्याला 155 मार्क होती. मग आता ती मुलं जर का डॉक्युमेंटला घावलीच तर मेरिट किती कमी होऊ शकतो तुम्ही पण विचार करा. तर मित्रांनो जास्त काय सांगत नाही, तुम्ही ह्या मार्काच्या जर का तुम्ही पुढं असाल, 1 मिनिट मित्रांनो, 3 ते 4 मार्कानं जरी प्लस असाल ऑल कास्ट, फक्त EWS 4 ते 5 मार्क, बाकी ओपन पण मित्रांनो सांगतो 4 मार्क, OBC 4 मार्क, EWS 5 मार्क, 4 मार्क, SC ST कालच्या व्हिडिओप्रमाणेच बोलू शकतो की त्या 2 कास्टमध्ये खूपसा असा डिफरन्स राहतो, कधी 5 मार्काचा राहतो, कधी 4 मार्काचा राहतो. पण तो कट ऑफ हा इथून मागं पण माझं कायम SC STच्या मुलांचा कायम चुकलं आहे, कारण त्यामुळे डाटा पण देत नाहीत. तर भावांनी डाटा द्यायचा, डाटा दिल्यानंतर तुमचा जो कट ऑफ आहे तुम्ही एक्सपेक्टेड बनवू शकतो. बाकी तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट, आणि तुमचा कोणताही मुला मेडिकलमधनं गुणी हीच माझी इच्छा. आणि आजची व्हिडिओला स्वल्प विराम, बोला जय श्रीराम. चला भेटून व्हिडिओमध्ये.